आज हम बहुत खुश हुए। गोंडा जी जैसा वीर हमें मिल गया। हुजूरी माझी भी खुशकिस्मती है, पण एक बात बोलायची होती। बेशक, फरमाइए गोंडा जी। संभाजीराजांचा अपमान करण्यासाठी मला एक नजराना पाठवायचा आहे त्यासनी। हाँ हाँ, हमारे दुश्मन को जलील करो, परेशान करो, इजाजत है। हुजूर, हुजूर आपको दावत कैसी लगी? गाव मारून जेवलोय आम्ही बिर्याणीचा भात। गाव मतलब? गाव मतलब चांगली होती मेजवानी आणि बिर्याणी। एक बात पूछ सकती हूँ आपसे? विचारा। आप संभाजी राजा को क्या तोहफा भेजोगे? नहीं, आप स्वराज्य से आए हो इसलिए पूछ रही हूँ। लवंगी बाय स्वराज्य सोडले आम्ही, इथं जंजिरात उभा आहे आता। पर आप छत्रपति को तो मानते हो ना, रायगढ़ को तो मानते हो ना? लवंगी बाय तुम्ही क्या तोहफा भेजोगे? लवंगी बाई, यो थेट रस्ता दिसतोय का तुम्हासनी? यो थेट तुमच्या महालातच जातोय। तुम्ही तुमच्या रस्त्यानी, म्या माझ्या रस्त्यानी। मैं आपको आपके कमरे तक छोड़ने नग, काय गरज नाही। तुम्ही तुमचं बघा, म्या माझं बघतो। राजे, आम्ही घाईत आहोत। ठीक आहे, दूध घ्या। साय काढली आहे आणि घाईघाईत प्रतापगडी जाणार असाल तर जाऊ नका। का? काय झालं? प्रतापगडावरून आई भवानीच्या मंदिरातून प्रसाद घेऊन पुजारी आले। प्रसाद? हो, अष्टमी साजरी झाली ना, त्याचा प्रसाद। आम्ही विचारलं पुजाऱ्यांना, म्हटलं राजेही आले होते ना अंगात ताप असताना? तर पुजारी म्हणाले राजे तर दिसले नाहीत आम्हाला, पण आम्ही त्यांना म्हणालो राजे गुप्त रूपानेही येऊ शकतात। येसू, खोटं बोललात ना आमच्याशी? जाणून होतोच आम्ही, पण तरीही गोष्ट ताणली नाही। काय चाललंय राजे तुमचं? काय जय, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुमची नजर स्थिर नाही, वावर सहज नाही, बोलण्यात चिंतेचा सूर आहे, खाण्यापिण्यातही लक्ष नाही तुमचं। ताप आला असतानाही गड उतार होत आहे। येसू, अहो मसलत खाण्यात बसताय, चर्चा करताय, मसलती सुरू आहेत आणि बहिर्जी काकांचंही जाणं येणं वाढलंय। बोलू, आम्ही लवकरच बोलू त्याविषयी। राजे, आम्ही कुलमुखत्यार आहोत, काही गोष्टी आम्हालाही कळाव्यात। येसू, सगळं सांगणार आहोत तुम्हाला, काही लपवणार नाही तुमच्यापासून। पण आता जाऊ द्या। जय शंभो, जय शंभो। देवा महादेवा, हातात घेतलेलं कार्य तडीच जाऊ दे, दुश्मनांचा विनाश होऊ दे आणि समध्यासनी सुख शांती लाभू देत, इतकीच मागणी आहे। जी काय पूजा म्या हित केली आहे ती वाढ मानून घे आणि माझ्या कामात मला यश मिळू दे। जय शंभो।
तू इथं? मैं कहाँ जाऊंगी? तुम जहां मैं वहां. चला निघा आता, लई काम आहे ती मला. क्या मांगा भगवान के पास? बोलो ना. मुझसे नाराज हो, बात नहीं करनी. अच्छा, मैं नहीं बोलूंगी, सिर्फ आप बोलना. ठीक है? बोलो ना, क्या मांगा भगवान के पास? बहिर्जी काका, एक विचारू का? होय, विचारा पेशवे. अहो तो तुमचा अधिकारच आहे. कोंडाजी बाबांची काय परिस्थिती? नाही म्हणजे इतक्या तावातावाने रुसून रागावून गेलेत, मानवलाय का त्यांना जंजिरा? फितुरानं काय मानवत नाही, सगळंच मानवतं, फक्त सत्य सोडून. ते खरंय, पण आता काय परिस्थिती आहे कोंडाजी बाबांची? नजर कैद देत आहेत. अरे देवा, नजर कैद? त्यांना एका छोट्याशा कोठडीत ठेवले. इथंच राहतात बिचारे. बिचारे? बिचारे कसले? स्वराज्याशी फितुरी केली आहे त्यांनी, ते सापडलेच पाहिजे. एवढा त्रास होतो महाराजांना या गोष्टीचा. तरी त्यांना माहिती आहेत स्वराज्याचे नियम, दिल्या जाणाऱ्या शिक्षा. पण एक सांगू, माझा अजून विश्वास बसत नाही. विश्वास तर मलाही बसत नाही. असं वाटतं भल्या पहाटे येतील आणि म्हणतील, उठा पेशवे, काढा घोडी, येऊ राजगडाला दौड मारून. पण असल्या आठवणी काढण्याच्या लायकीचे राहिले नाहीत ते. त्यांना कोठडीत का बंद करून ठेवलं असेल? अहो कलश, तो सिद्ध्या असा कसा विश्वास ठेवल कोंडाजी बाबांवर? यांना वाटलं गेलं, हात मिळवणी केली की झालं. एवढं सोपं आहे वय ते? अहो शेवटी शत्रू तो शत्रूच, आणि तो सिद्ध्या खाऱ्या पाण्यातला मासा आहे. बघा, गिळल तो ह्युमानिक. अरे रे, काय बुद्धी सुचली या कोंडाजी बाबांना. बैरजी काका, कोंडाजी बाबांचं माणिक पण इथं स्वराज्यातच राहिले, त्यामुळे त्यांची चिंता नको. उलट आम्ही तर कोंडाजी बाबांना स्वराज्यात आणून मोठी शिक्षा देण्याच्या विचारात आहोत. आता फंद फितुरांना दहशत बसलीच पाहिजे. बैरजी काका, तुम्ही तातडीनं निघण्याची तयारी करा. जी महाराज, मी सगळी तयारी केली. आपला आदेश आला की निघालोच. कोंडाजी बाबांची इत्यंभूत माहिती आम्हाला पाहिजे. महाराज, एक हशम आलाय जंजिऱ्यावरून. जंजिऱ्यावरून हशम? कोंडाजी बाबांनी एक नजराणा पाठवलाय तुमच्यासाठी. कोंडाजी बाबांकडून आम्हाला नजराणा? महाराज, घातपाताची शक्यता आहे. राजन, आपण जवळ घेऊ नये. नजराणा समोर ठेवावा. आधी नजराणा काय आहे तो तर पाहू. बोलवा त्या हशमाला.
शांतारा, रोज आते हो मंदिर? भगवान को मानते हो? भगवान आपकी सुनते हैं? उन्होंने आपकी इबादत कबूल कर ली? महाराज काय हे? कोंडाजी बाबाची एवढी हिंमत, एवढी मगरुरी. राजन, हा कृतज्ञपणा झाला. कोंडाजी बाबांना हे शोभलं नाही. हा अपमान आहे महाराजांचा. होय महाराज, आता हे लय झालं. महाराजांना चांद ताऱ्याचा नजराणा. या स्वराज्याचा आत्मा भगवा झेंडा आहे आणि तो राखण्यासाठी आपले राजन स्वतःच्या जीवावरती उदार होतात. त्यांना हे हिरवं कापड पाठवतात. हे निशाण तर नाही ना? अहो ते काहीही असू द्यात, पण ही काय पद्धत झाली का? 2 दिवसांपूर्वी तुम्ही स्वराज्यात होतात, भगव्याच्या सावलीत राहिलात, वाढलात, विसरलात, आणि आज हे हिरवं कापड पाठवता तुम्ही, तेही चांतारा चितारून. राजन, ही बेईमानी आहे, नमक खराबी आहे. महाराज, अहो सरळ सरळ आव्हान दिलंय आता. होय महाराज, बहिर्जी काका बोलतायत ते बरोबर आहे. हे आव्हान आहे आणि हे आव्हान केवळ तुम्हाला दिलेलं नाहीये, तर लाखो मावळ्यांना दिलंय त्यांनी हे आव्हान. म्हणजे शत्रू पक्षाकडे तर गेलेच, पण तिथेही गप्प बसले नाहीत. त्यातच आम्हालाही आश्चर्य वाटते. जंजिऱ्याच्या काळ्या भिंतीआड गेल्यानंतर माणूस इतका पटकन बदलतो. बदलला महाराज, आपला तर माणूस नक्कीच बदलला. म्हणून तर या अशा भेटी नजराने पाठवून आपल्याला खुलं आव्हान देतायत ते. राजन, ये रुकना चाहिए, ये अच्छा नहीं है. याला पायबंद घातलाच पाहिजे. महाराज, मला एक शंका येते. म्हणजे कोंड्याचा मांडा करून तर खाल्ला नाही ना सिद्धीने? म्हणजे बाठवला तर नाही ना कोंडाजी बाबा? काय? होय महाराज, त्याशिवाय असलं धाडस करतील का कोंडाजी बाबा? राजन, तुम्ही आम्हाला अजूनही आदेश द्या, आम्ही चालून जातो जंजिऱ्यावर. थांबा. या सगळ्या गोष्टीचा आम्हाला सारासार विचार करायला हवा. कोंडाजी बाबांनी आम्हाला हा असा नजराणा का पाठवला? आमचा अपमान करण्यामागे, आम्हाला अशा प्रकारे आव्हान देण्यामागे नेमकं कोण आहे? अशा कोणत्या गोष्टीचा राग आलाय कोंडाजी बाबांना म्हणून त्यांनी हा असा नजराणा पाठवला? सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. बहिर्जी काका, फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, यापुढे कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. कोंडाजी बाबा जंजिऱ्यात गेलेत म्हणजे 7 समुद्रापलीकडे गेलेत असं त्यांनी समजू नये, एवढंच. बोलो ना, क्या मांगा भगवान के पास? अच्छा, आप मत बोलो, मैं पहचान लूंगी. आपने भगवान के पास मांगा होगा दुश्मन की मौत, स्वराज्य की तबाही, है ना?
काय असेल या वस्तूचा अर्थ? एखादा इशारा निरोप? असू शकतो, पण त्याने एक घुमट आणि मिनार पाठवले. शिवाय बरोबर यवनांचं प्रतीक असलेला चांद तारा सुद्धा. याचा दुसराही अर्थ होऊ शकतो. दुसरा अर्थ कोणता? मगाशी सदरेवर काढला तो धर्मांतराचा. कदाचित. महाराज मी ठाम नाही, पण कोंडाजी बाबा एवढं लवचिक नाही ती. पण सिद्धीच्या दबावापुढे नमले तर नमतील? आम्हाला नाही वाटत. जर या वस्तू नजराणा म्हणून पाठवल्या असतील तर मात्र आपण फसलो. पण आमचं अंतर्मन सांगतंय आपण फसणार नाही. होय महाराज, मला बी असंच वाटतंय. बहिर्जी काका, या वस्तूंमध्ये काहीतरी मोठा अर्थ दडलाय. तुम्ही या सांकेतिक भाषेत तरबेज आहात. जरा पुन्हा एकदा नीट बघा, काही सुगावा लागतोय का. बहिर्जी काका, कोंडाजी बाबांनी दिलेला इशारा समजला. काय? ही चंद्रकोर. आणि आपल्या चंद्रदर्शिकेवरची द्वितीयची चंद्रकोर. याचा अर्थ कोंडाजी बाबांनी जंजिऱ्यावरच्या स्फोटाचा मुहूर्त निवडला. करा महाराज, पण यात स्फोटाचा संकेत कुठे आहे? ही तर चांदणी आहे. दिसायला चांदणी आहे, पण आहे मात्र सांकेतिक चिन्ह. सिद्धी खैऱ्यातला ही चांदणी वाटेल, पण आपल्यासाठी स्फोटाचं सांकेतिक चिन्ह. महाराज, ही चंद्रकोर म्हणजे कोंडाजी बाबांनी ठरवलेला स्फोटाचा मुहूर्त, आणि ही चांदणी म्हणजे स्फोटाचा संकेत.